एकजुटीने आता माझा समाज एकजुटीने आता माझा समाज एकजुटीने आता माझा समाज पूर्ण समाज दिसतोय आज एकजुटीने आता हा माझा समाज कारण त्या महापुरुषांनी पूर्ण आयुष्य झिजवलं तुमच्या आमच्यासाठी कारण त्यांना आपल्याला माणसामध्ये आणायचं होतं कारण त्या काळी आपण माणूस असून आपल्याला माणसासारखं जगता येत नव्हतं तोंड असून बोलायची बंदी डोळे असून बघायची बंदी पाय असून चालायची बंदी कारण गावामध्ये फिरायचं म्हणलं तर भर दुपारी फिरावं लागायचं आणि ते असं तसं नाही तर गळ्यामध्ये गाडगा असायचं पाठीला झाडू असायचं हातामध्ये घुगराची गाठी असायची खरं थुकायचं असेल तर आम्हाला त्या गाडग्यामध्ये थुकावं लागायचं आमच्या पावलाच्या ठसे उमटा म्हणून झाडू असायचा आणि महारमान हे गावामध्ये आला ते समजावून घुगराची गाठी असायची परंतु या महापुरुषांनी त्यांचं आयुष्य घालवलं त्यांनी सुखाची संसाराची पर्वा केली नाही पुन्हा आम्हाला घडवण्यासाठी आज या माणसामध्ये बसवण्यासाठी आणि आज खरंच आपला समाज एकजुटीने इथं बसत आहे तो इकडे तिकडे भटकत आहे की नाही या समाजाचं रक्षण केलं पाहिजे हीच त्या महापुरुषाची अपेक्षा असते आणि मग आपल्यासमोर गीताचा शेवट सादर करत आहे तर शेवटच्या कलमामध्ये संतभक्तीचे अध्यक्ष गावातील सर्व मंडळींना पुनश्च विनंती आहे सुंदर अशा या कार्यक्रमाला सुरुवात झालेली आहे तरी कृपया आपण समागम मंदिराकडे येण्याची कृपा करावी अतिशय सुंदर अशी ही राष्ट्रीय कलापथक आहे